नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. तर आज आपण भेजा फ्राय बनवणार आहोत. तर आपण साहित्य दाखवणार आहोत. तरी उभी चिरलेल्या 2 मिरच्या आहेत, हिरवी मिरची, 2 मिडियम साईजचे कांदे, 2 टोमॅटो मिडियम साईजचे, हा भेजा आहे, 1 भेजा आहे हा. हे सुकं खोबरं आणि तिळाची हे बनवून मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे. हा आपला घरगुती मसाला, 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून धणे जिरे पूड, हे तेल आहे, फोडणीसाठी 1 टेबलस्पून जिरे आहेत आणि चवीनुसार मीठ आहे. चला तर आता आपण रेसिपी करू. तर गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे. मी आता तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये. कढई गरम झालेली आहे. तेल गरम झाले की आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे टाकून घेणार आहोत आपण आता. जिरे चांगले तडतडले की आपण आता कांदा टाकून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत लालसर होईपर्यंत. कांदा लवकर भाजून व्हावा याच्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकलं की थोडंसं कांद्यामध्ये लालसर होतो लवकर कांदा. लालसर होईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. कांदा आपला लालसर झाला आहे. मी आता ही मिरची टाकून घेणार आहे, हिरवी मिरची. देखील आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. देखील व्यवस्थित भाजली आहे. मी आता हळद टाकून घेणार आहे. आता आपण घरगुती मसाला आहे तो टाकून घेणार आहे. साधारण हे 3 टेबलस्पून आहे. तो देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर आता मसाला देखील आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. मी आता हे टोमॅटो टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो देखील व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता आपण चांगला परतून घेणार आहोत. हे पहा, आता टोमॅटोला आपल्या तेल सुटलेलं आहे. मी टोमॅटो तर साईडला करून घेतलेला आहे. मसाल्याचं जे तेल आहे त्याच्यामध्ये मी आता हा भेजा जो आहे तो मी व्यवस्थित वॉश करून घेतला आहे 2 ते 3 पाण्याने. आणि ह्याच्यावरती जे हे असतं ब्लड वगैरे लागलेलं ते देखील मी काढून घेतलेलं आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये भेजा टाकून घेणार आहे. आता आपण व्यवस्थित याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. गॅस कमी केलेला मी आता थोडासा मीडियम करून घेतलेला आहे गॅस. ह्याच्यामध्ये आपण पाणी बिलकुल टाकणार नाही आहोत. ह्याच्यामध्ये पाणी नसतं टाकायचं का, तर तो छान लागत नाही. मग तेलामध्येच आपण फ्राय करून घेणार आहोत. आता मी धनेपूड टाकून घेणार आहे. धनेपूड नेहमी शेवटी, धने जिरे पूड जे आहे ती मी आत्ता टाकून घेणार आहे. शेवटी टाकल्यानंतर टेस्ट देखील छान येते. मी आता झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती 5 मिनिटासाठी लो गॅसवरती. मीडियमपेक्षा थोडा गॅस कमी करायचा. आता मी झाकण ठेवते. आता झाकण ठेवून 5 मिनिटानंतर आपण उघडून पाहणार आहोत. मीठ टाकायचं राहिलं आहे आपलं. 1 मिनिट मीठ टाकून घेते.
5 मिनटं नाही झाले. मीठ माझ्याकडून विसरलेलं, मी आता मीठ टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये. चवीनुसार टाकून घ्यायचं. परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण मीठ टाकलं ना ह्याच्यामध्ये. आता भाजीला कसा मस्त कलर आलेला आहे. तर तुम्ही कसा भेजा फ्राय बनवता हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला भेजा फ्राय आवडतो हे देखील सांगा. तर झाकण ठेवणार आहे. आता 5 मिनिटांनंतर मी झाकण उघडणार आहे. हे पहा 5 मिनिटं झालेले आहेत. मी आता झाकण उघडणार आहे. हे पहा भाजीला कसं तेल सुटलेलं आहे साईडने. आता आपण ह्याच्यामध्ये तीळ आणि खोबऱ्याचं जे आपण बारीक करून घेतलेलं आहे, भाजून मी बारीक करून घेतलेलं आहे, तर हे मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे. अजून एक आपण 2 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर आपली भाजी रेडी होत आहे. आता 2 मिनिटं झालेले आहे. मी आता गॅस देखील बंद करून घेत आहे. तर झाकण उघडून पाहणार आहोत आपण. तर हे पहा तयार आहे आपला भेजा फ्राय. कशी झाली आहे भाजी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा.